माझी पार्श्वभूमी नाही आहे असं काही. माझ्या ना माहेरी राजकीय काही हे आहे किंवा माझ्या सासरी राजकीय काही हे नाहीये. पण मी जसं आत्ताच म्हटल्याप्रमाणे राजकारण हे राजकारणाच्या दृष्टीने आम्ही बघत नाही आहोत. समाजाचा कसा विकास होईल, सर्वांगीण विकास कसा करता येईल. आणि खरं तर ह्या जिल्हा परिषदा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत आणि त्याच्यातून ग्रामीण विकास कसा करता येईल या दृष्टिकोनातूनच आम्ही हे पाऊल उचलतो. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. सांगली जिल्हा परिषदेचं जसं बिगुल वाजलं आणि निंबोडी जिल्हा परिषद गटात महिला आरक्षण पडलं, त्या दिवशी बऱ्याच आपल्या जनतेनं, माझ्या मायमाऊलीनं, माझ्या माता भगिनींनी प्रत्येकाच्या अपेक्षा व्यक्त केल्या. आणि त्या अपेक्षा व्यक्त केल्या अशा होत्या की त्यांच्या अपेक्षा, ताई तुम्ही आम्हाला आमचे आता लोकनेते म्हणून हवे आहात. त्या दृष्टीनं त्यांनी जेव्हा माझ्याकडे अपेक्षा व्यक्त केल्या तेव्हा मला त्यांच्या अपेक्षा भंग करायचा नव्हता. म्हणून आम्ही हे पाऊल सगळ्यांच्या, माझ्या मायमाऊलीच्या जनतेच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर हे पाऊल उचललेलं आहे. तुमचं विकासाचं विजन काय, तुम्ही काय घेऊन चाललाय लोकांपुढे? आता थोडंसं मी जरा विस्तारितच सांगते. गेल्या 5 ते 7 वर्षांपूर्वीपासून आपण सामाजिक कार्य करत आहोत. साध्या फाउंडेशन नावाची एक संस्था आहे आमची आणि त्या संस्थेच्या मार्फत आम्ही सामाजिक कार्य करायला सुरुवात केली होती. सामाजिक कार्य करत असताना आपण एकंदरीत ज्या मूलभूत गरजा आहेत, आता अन्न, वस्त्र, निवारा याच्या पुढे जाऊन ज्या मेन मूलभूत गरजा आहेत, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार, हे खरं तर आता ह्या 3 मूलभूत गरजा तयार झालेल्या आहेत आणि त्या 3 गरजांवर आम्ही काम करायला सुरुवात केली होती. मुख्यत्वे आम्ही शिक्षणाकडे जास्त लक्ष दिलं होतं. शिक्षणमध्ये आम्ही लायब्ररीज ओपन केल्या, त्याच्यानंतर हॉस्पिटल आणि आता रोजगार निर्मितीच्या पाठीमागे लागलेलो आहोत. आरोग्य, शिक्षण आणि रोजगार ह्या 3 गरजा पूर्ण करण्यासाठी सामाजिक कार्यात आल्यानंतर असं जाणवलं की त्याही पलीकडे जाऊन समाजात लोकांचा विकास कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे, तर ते एक राजकीय स्वरूप त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलं. म्हणजे म्हणा, रस्ते म्हणा, लाईट्स म्हणा, पाणी म्हणा, किंवा समाजात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी आहेत, त्या दूर करण्यासाठी खरं तर एखादं पाऊल उचललं जाणं गरजेचं होतं. समाजकार्य करत असताना राजकीय जोड देऊन लोकांचा कसा विकास होईल, विकासाभिमुख आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. म्हणजे तुम्ही मतदारसंघाचा दौरा केला, या दौऱ्याच्या निमित्तानं किंवा प्रचाराच्या निमित्तानं तुम्हाला काय समस्या जाणवली किंवा तुमचे विजन किंवा त्या प्रश्नाचं सोल्युशन बेस काय आहे? प्रश्न खूप छान आहे तुमचा. खरं तर ज्या वेळेस प्रचार दौरे, खरं तर आता मला वाटतं गेल्या 4 महिन्यापासून हे जेव्हा जाहीर झाले इलेक्शन्स तेव्हापासून झालेले आहेत, त्यावेळेस माझ्या घर भेटी व्हायला लागल्या आणि लोकांच्या अपेक्षा फार छोट्या आहेत. छोट्या छोट्या अपेक्षा आहेत, पण त्याच पूर्ण होत नाहीयेत आणि त्याला जबाबदार असं मी असं कुणाला म्हणणार नाहीये. पण त्या अपेक्षा पूर्ण होत नसतील, तिथे बसणाऱ्या, त्या खुर्चीवर बसणाऱ्या त्या व्यक्तीची खरं तर नैतिक जबाबदारी आहे की त्या छोट्या छोट्या अपेक्षा पूर्ण करणे. आणि तिथे जात असताना मला असं जाणवलं की लोकांनी छोट्या छोट्या अपेक्षा माझ्याकडे व्यक्त केल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी मी आधीच सामाजिक कार्यात उतरलेले होते. आणि त्या अपेक्षा मला असं वाटतंय आता या क्षेत्रात उतरल्यानंतर माझ्यामार्फत एक नैतिक जबाबदारी माझी म्हणून मी पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचला, काय काय कामं केली आणि कोणत्या प्रश्नांना न्याय दिला तुम्ही? सर्वात पहिला सुरुवातीला आम्ही, जसं मी आताच मगाशी म्हटल्याप्रमाणे, लायब्ररीज ओपन केल्या आणि खऱ्या अर्थानं युवा पिढी जी वेगवेगळ्या मार्गावर भरकटलेली आहे त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न केला आम्ही. मुलांना UPSC आणि MPSCचे प्रिपरेशन करून स्पर्धा परीक्षा कशा एक्झाम्सला सामोरं कसं जावं याच्यासाठी त्यांना आम्ही गाईड केले. लायब्ररीच्या मार्फत आम्ही नव्या परीक्षा देण्यासाठी मुलांना प्रवृत्त केलं गेलं. UPSCच्या मार्फत असू देत, MPSCच्या मार्फत असू देत, स्टाफ सिलेक्शन असू देत किंवा कोणतेही छोट्यातली छोटी ती मोठ्यातली मोठी गव्हर्नमेंट एक्झाम असू देत, त्याच्यासाठी आम्ही त्यांना प्रिपरेशन हेल्प केली. त्याच्यानंतर पुढे जाऊन युवा पिढीला उद्योजक कसं करता येईल, उद्योजक कसं बनवता येईल याच्याकडे आम्ही जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं. आता गेल्या काहीच काळापूर्वी म्हणजे निंबोडी जिल्हा परिषद गट जेव्हा डिक्लेअर झाला त्यावेळेस निंबोड्यामध्येच आम्ही एक डेमो प्रोजेक्ट, शेळीपालन आधुनिक पद्धतीने कसं केलं जातं याचा एक डेमो प्रोजेक्ट आम्ही तयार करण्याच्या पाठीमागे आहोत. तो एक महिन्यामध्ये तो लोकांच्या समोर येईल आणि त्याच्याकडे पाहून लोक, म्हणजे जसं म्हणतात ना, जे विकतं तेच पिकवावं, त्या अनुषंगाने आज आटपाडीचा सगळ्यात मोठा एक आपला बाजार आहे शेळ्या मेंढ्यांचा. मग त्याच्यासाठी महिन्याला 1 लाखभर कसं उत्पन्न तयार होईल याच्या अनुषंगाने आम्ही उद्योजकांना तयार केलं, म्हणजे उद्योजक तयार करण्याच्या मार्गावर आहोत. राहिला दुसरा प्रश्न, समाजकार्य करत असताना फक्त एवढंच नाही करून चालत,
मी एक स्वतः महिला आहे आणि महिलेच्या छोट्यातली छोटी प्रॉब्लेम्स आणि मोठ्यातले मोठे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करता येतील, त्याच्यात मुख्यत्वे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे गावच्या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये लोक आरोग्याकडे फार लक्ष कमी देतात. मग महिलांच्या आरोग्याकडे तसंही बघितलं जात नाही जास्त, कारण महिलांचं असं असतं की चला 1-2 दिवस जाऊन आपण म्हणजे आजारी पडलं तर 1-2 दिवस अंगावर काढणे किंवा एखादी दुसरी गोळी खाणे आणि मग ते आहे तेच आपलं रोजच्या रुटीनमध्ये कामाला लागून जातात. शेतात काम म्हणा किंवा घरची कामं सगळ्यात ज्या छोट्या घरातल्या कामं असतात गावाकडे ती सगळी म्हणजे ते बिझी होऊन जातात, पण ते स्वतःकडे शरीराकडे लक्ष देत नाहीत. मग त्यांच्यासाठी अवेअरनेससाठी त्यांना आम्ही हेल्थ कॅम्प्स घेतले. महिलांना आजकाल तर तुम्हाला माहिती आहे कॅन्सर सारखे किती सारे लक्ष न दिल्यामुळे महिलांना किती सारे प्रॉब्लेम्स म्हणजे क्रिएट झालेले आहेत. मग त्यांना त्यासाठी अवेअरनेस केला गेला. महिलांच्या साक्षरतेसाठी अवेअरनेस केला म्हणजे शिबिरं घेतली गेली. महिलांना बचत गटासाठी बचत गट नुसतेच क्रिएट करून ठेवायचे नाही, ते नुसते बचत गट तयार करून त्यांना उद्योग कसे तयार करता येतील 10-10 जणींचा ग्रुप करून एक, आणि असं तसं बघायला गेलं तर शासनाचं अनुदानही बचत गटाला खूप चांगल्या प्रकारे मिळत असते. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या, त्यांना ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत त्यांना पोहोचवलं गेलं, म्हणजे की कसं कुठल्या स्टेप तुम्ही उचललात तर तुमची प्रगती होऊ शकते. तिसरा प्रश्न आहे, माझे वयस्कर आजी आजोबा किंवा माझे जवळपासचे सगळे नातलग, त्यांचं असं आहे की ते आजारी पडले तर त्यांना इथून सांगली मिरजेसारख्या ठिकाणी जावं लागतं. आणि त्याच्यामध्ये बरेच माझ्या जवळच्या खूप सारे मला जवळचे अनुभव आहेत की दवाखान्यात पोहोचेपर्यंतच ते म्हणजे त्यांना सर्व्हिसच मिळत नव्हती. मग त्या अनुषंगाने आम्ही खूप हार्ड अँड फास्ट गेल्या 3 वर्षापूर्वीपासून आम्ही हॉस्पिटलचं काम चालू केलं आणि आता मला वाटतंय ते शेवटच्या टप्प्यात आहे. 1 महिन्याभरात इनॉग्रेशनलाच असं आहे आणि आता प्रायमरी स्टेजवर त्या हॉस्पिटलमध्ये पेशंट भरती चालू आहे. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी सामाजिक कार्यामध्ये असताना आम्ही केलेल्या आहेत आणि त्याचाच एक पुढचा पाऊल उचलण्याचा प्रयत्न म्हणजे हे एक राजकीय पाऊल आम्ही उचललेलं आहे. राजकीय पाऊल उचलल्यानंतर आमचा असा हेतू आहे, शुद्ध हेतू आहे की लोकांची छोट्यातली छोटी सेवा करणे हाच हेतूने आम्ही याच्यामध्ये उतरलेलो आहोत. छोटी सेवा म्हणण्यापेक्षा असं म्हणणं की त्यांच्या गरजा फार छोट्या आहेत. त्यांच्या अशा अपेक्षा नाही की आमच्या 100% गरजा तुम्ही पूर्ण करा, पण 10-20% जरी त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या तरी ते सॅटिस्फाईड आहेत. मग त्या गरजा जर तुम्ही पूर्ण करू शकत नसाल तर त्या खुर्चीवर बसण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मग आणि राहिली विषय राजकारणाचा, तर राजकारणाला आम्ही राजकारणाच्या दृष्टीने बघत नाही आहोत. हा परिवार आहे माझ्यासाठी, हा पूर्ण माझा गट म्हणजे माझा परिवार आहे आणि आज मी त्या परिवारात एक अभिमानानं सांगू शकते की मला माझ्या परिवाराची सेवा करण्याचा मला आज मान मिळालेला आहे. तुमचं विजन सेवा हाच ध्यास आहे आणि त्याचबरोबर म्हणजे का तुम्ही अधिकाऱ्याची पत्नी आहात आणि सामाजिक बांधिलकी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही जपलेले, या पुढच्या काळात साहेबांची देखील तुम्हाला साथ कशा पद्धतीने राहते आणि घरचा सपोर्टिव्ह तुम्हाला कशा पद्धतीने? खूप चांगलं विचारलं तुम्ही. तसं बघायला गेलं तर माझी पार्श्वभूमी नाही आहे असं काही. माझ्या ना माहेरी राजकीय काही हे आहे किंवा माझ्या सासरी राजकीय काही हे नाहीये, पण मी जसं आत्ताच म्हटल्याप्रमाणे राजकारण हे राजकारणाच्या दृष्टीने आम्ही बघत नाही आहोत. समाजाचा कसा विकास होईल, सर्वांगीण विकास कसा करता येईल आणि खरं तर ह्या जिल्हा परिषदा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आहेत आणि त्याच्यातून ग्रामीण विकास कसा करता येईल या दृष्टिकोनातूनच आम्ही हे पाऊल उचलतोय. आता मला जसं तुम्ही म्हणताय समाजकार्य करत असतानाच मला साहेबांनी खूप चांगला सपोर्ट केला होता आणि त्याचंच रूपांतर हे जर आता याच्यात होत असेल तर नक्कीच मला असं वाटतं की माझ्या फॅमिलीचा आतापर्यंत मला खूप चांगला सपोर्ट मिळाला, त्याच्यामुळे मी हे सगळं करू शकले. इथूनही पुढे मला असं सपोर्ट मिळेल. अप्स अँड डाऊन्स प्रत्येक स्टेजमध्ये असतात, त्याच्याबरोबर आपली फॅमिली सोबत असते आणि फॅमिली सोबत असतानाच मी हेपर्यंत पोहोचू शकलेले आहे. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.